गुड आफ्टरनून. आता बघा स्क्रीन विजिबल आहे तुम्हाला सगळ्यांना. Yes, ma'am. Yes, ma'am. थर्ड प्रॅक्टिकल आपलं काय आहे, कन्स्ट्रक्ट बेसिक गेट्स युझिंग युनिव्हर्सल गेट. म्हणजे आता मगाशी बघितल्याप्रमाणे थेअरीमध्ये काय बघितलं होतं आपण, अँड गेट, नॉट गेट आणि ऑर गेट. याच्यापासून आपण काय बनवलं होतं, नॅन्ड गेट आणि नॉर गेट बनवलं होतं, बरोबर की नाही. हेच आपण प्रॅक्टिकली परफॉर्म करायचं आहे. कळतं इथपर्यंत? तर ह्याच्यासाठी आपल्याला डायग्राम आहे तिथं. याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला काय काय करावं लागतं बघा. प्रॅक्टिकलला आपल्याला काय काय लागणार आहे, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट हे दोन लागणार आहेत. युझिंग अ युनिव्हर्सल गेट. आता युनिव्हर्सल गेट कोणते कोणते आहेत, नॅन्ड गेट आणि नॉर गेट आहे. या दोनचा यूज करून आपल्याला काय करायचंय, कन्स्ट्रक्ट करायचंय अँड गेट, ऑर गेट आणि नॉट गेट. तर बघा बेसिकली ही डायग्राम अशी आहे. बेसिकली डायग्राम कशी आहे बघा, ही अशा पद्धतीची तुमची प्रॅक्टिकली डायग्राम असणार आहे. म्हणजे 7400 असणार आहे. ते 1 आणि 2 ऍज अ इनपुट असणार आहे, 3 ऍज अ आउटपुट असणार आहे. ठीक आहे, तसं सिमिलर आहे. हे झाली प्रॅक्टिकली आपली डायग्राम. नॉट गेट युझिंग अ नॅन्ड गेट. म्हणजे कसं करतो आपण ह्याच्यामध्ये, तर y इज इक्वल टू a बार हे नॉट गेटचं असतं. तसंच नॅन्ड गेट y इज इक्वल टू a प्लस a इंटू b बार असते. मग आपण काय करतो, a आणि b काय करतो, सेम कन्सिडर करतो. म्हणजेच काय होतं, a इंटू a बार. म्हणून काय करतो आपण, 1 आणि 2 शॉर्ट करून त्याला एकच इनपुट देतो, a इनपुट देतो आणि आउटपुट. ही झाली सिंपल आपली प्रॅक्टिकली सर्किट डायग्राम. कळतंय, नॉट गेट युझिंग नॅन्ड गेट. ची लॉजिक डायग्राम आहे. आयसी डायग्राम ही झाली, लॉजिक डायग्राम ही आहे. कळते का बघा. आणि हे आपण काय करतो परत, हेच खालचं बघा आता काय आहे, अँड गेट युझिंग अ नॅन्ड. म्हणजे फर्स्ट काय करतो, ए आणि बी ऍज अ इनपुट देतो. म्हणजे इथे काय आलं, ए इंटू बी आलं आणि त्याच्या पुढे परत बार येण्यासाठी आपण त्याला पुढं केलं. म्हणजे ए आणि बी ऍज अ इनपुट, 3 ऍज अ आउटपुट. 3 आउटपुट आहे ते 4 आणि 5 ला कॉम्बाईन करून द्यायचं आणि ते पुढं 6 ला आपल्याला फायनल आउटपुट मिळतं. ही झाली लॉजिक डायग्राम दॅट पर्टिक्युलर अँड गेट युझिंग नॅन्ड गेट झाली. आणि ही आहे ती आयसी सर्किट डायग्राम आहे. कळते का इथपर्यंत बघा, सिंपल आहे. फर्स्ट काय आहे बघा, नॉट गेट युझिंग नॅन्ड, बरोबर की नाही. मग याच्यामध्ये तुम्हाला जे इक्वेशन दिले होते तेच आठवा, बरोबर, ते लक्षात राहतील. आता याच्यामध्ये बघा कसं आहे, अँड गेट युझिंग नॅन्ड. म्हणजे काय करतो, अँड गेट युझिंग नॅन्ड केल्यानंतर काय करतो आपण, अँडचं जे इक्वेशन आहे त्याचं काय करतो, त्याचा तो काय असतो, बार असतो, बरोबर की नाही. म्हणून डायरेक्टली आपण पुटअप करतो. कळतंय का इथपर्यंत? Yes, ma'am. सिमिलरली बघा थर्ड आहे, ऑर गेट युझिंग नॅन्ड गेट. आता ऑर गेटचे इक्वेशन काय असते सांगा, ए प्लस बी. आणि नॅन्ड गेटचं काय असते, ए इंटू बी बार असते. मग काय करतो आपण त्याला, ए इंटू बी आहे त्याचा डबल्स कॉम्प्लिमेंट. ते डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा. डबल कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर काय येतं, ए बार इंटू बी बार चा बार, बरोबर की नाही. मग काय येणार, ए बार येणार, ए चे इनपुट दिलं तर आउटपुट 3 ला काय येणार, ए बार येणार. आणि बी चं इनपुट दिलं तर बी बार इथे येणार. आणि हे दोन्ही मिळून काय होणार, ए बार इंटू बी बार चा कॉम्प्लिमेंट मिळणार आपल्याला. सिंपल आहे. इतर जशी डायग्राम दाखवली त्याच पद्धतीने तुम्ही ती डायग्राम ड्रॉ करायची. कळते का बघा. 1 आणि 2 इनपुट आहेत, ते इनपुट मी दिले आणि 3 ऍज आउटपुट. 3 चं आउटपुट जे आहे ते कशाला द्यायचं, 10 नंबरच्या पिनला. तसंच 4 आणि 5 इनपुट असणारे, 4 आणि 5 बी चं आउटपुट असणार आहे. आणि 6 नंबर आहे तो कशाला द्यायचा, 9 ला. म्हणजे ही डायग्राम आहे ती काय आहे, लॉजिक सर्किट डायग्राम और लॉजिक डायग्राम. आणि दिस इज डायग्राम इज आयसी सर्किट डायग्राम. ऑल ऑफ यू गेटिंग?
ही काय आहे लॉजिक डायग्राम आणि दिस इज अ आयसी सर्किट डायग्राम. इथपर्यंत समजलंय? हॅलो मॅम. हा मॅम ऑर गेट युजिंग नॅन गेट म्हणजे ऑरचे इक्वेशनला आपण नॅन मध्ये कन्वर्ट करायचं का? ऑर गेटचं जे इक्वेशन असतं त्याला डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचं आणि डबल्स कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं अप्लाय द डी मॉर्गन्स थेरम देन आउटपुट इज ए बार इंटू बी बार चा बार असे येते. म्हणजे मॅम त्याला नॅनच्या इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं ना ऑरच्या इक्वेशनला? हा राईट जे इक्वेशन दिलेले असतात म्हणजे नॉट असू द्या अँड असू द्या ऑर असू द्या टू कन्वर्ट टू द नॅन्ड गेट आउट म्हणजे ह्याच्यामध्ये कन्वर्ट करायचं इक्वेशन मध्ये. मग ते बार मध्ये Okay, येऊ द्या ma'am. नाही तर येऊ द्या. ओके आता बघा थर्ड बघा. इथपर्यंत कळतंय का तुम्हाला नॅन्ड गेटचं? हे ऍक्च्युली परफॉर्म करून बघायचं आपण. व्हर्च्युअल लॅब मध्ये हा व्हर्च्युअल लॅब मध्येच दाखवते मी तुम्हाला आता इथे. हा इथे बघा व्हर्च्युअल लॅब आहे. त्याला असंही म्हटलं जातं तुम्ही हा अँड गेट ऍज अ युनिव्हर्सल गेट आहे. आता अँड गेट युनिव्हर्सल गेट आहे म्हटल्यानंतर ते कॉम्बिनेशन कशाचं आहे अँड गेटचं आणि नॉट गेटचं आहे. बरोबर की नाही? मग आता बघा मी तुम्हाला लास्ट टाइम म्हटल्याप्रमाणे आपण जे हे डॉट असतो त्याला डॉटला काय पण म्हणतो आपण बार पण म्हणतो किंवा डॉट ही देतो. नॅन्ड गेट ऍज अ ऑर गेट इथं दिलंय म्हणजे ऑर गेट यूज करून नॅन्ड गेट आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे. तर फर्स्ट काय केलंय बघा ए इंटू बी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. हे झालं डी मॉर्गन्स थेरम. तर कसं येते ए बार इंटू बी बार चा बार असेल तर कसं येते ए डबल बार प्लस बी चा डबल बार इज इक्वल टू बी ए प्लस बी. कळतंय का बघा? सिंपल आहे त्यांनी केले. ए इंटू बी बार वरून काय काढलं ए बार इंटू बी बार काढलं आणि त्याचं काय केलं परत डबल सिंगल कॉम्प्लिमेंट केला. सिंगल कॉम्प्लिमेंट कसा येतो तर ए चा डबल बार प्लस बी चा डबल बार इज नथिंग बट द ए प्लस बी. तर काय केलं ह्यांनी पहिल्यांदा इक्वेशन नंबर हे जे आहे त्याच्यावरून कसे केलं बघा ए बार आणि बी बार हे दोन्ही काय केलं एकत्र केलं म्हणजे ए बार इंटू बी बार चा बार. इथे बार नाहीये इथे डॉट दिलेला आहे त्यांनी म्हणजे लक्षात ठेवा तुम्हाला कॉम्प्लिमेंट लिहायचं असेल तर दोन वेनी लिहू शकता तुम्ही. एक तर बार वेनी किंवा एक तर डॉट वेनी. हे दोन्ही वे असतात त्याच्यामुळे हे दोन्हीचा मिनिंग एकच येतो म्हणजे कॉम्प्लिमेंट और इन्व्हर्जन असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्याला. इथपर्यंत कळतंय? येस मॅम. मग त्याचं ट्रूथ टेबल काय येणार आहे 0 0 ला 0 0 1 ला 1 1 0 ला 1 1 1 ला 1. हे झालं आपलं NAND गेट ऍज अ ऑर गेट म्हणजे ऑर गेटच्या इक्वेशनवरून आपण NAND गेट फाइंड आउट केला. मॅम तुमचा आवाज बघा ब्रेक. इक्वेशन इथं काय आहे हा जो आहे तो काय आहे बघा फर्स्ट जो आहे काय आहे ए इंटू बी बार म्हणजे कशाचं इक्वेशन आहे हे नॅन्ड गेटचं इक्वेशन आहे. बरोबर की नाही? पण डी मॉर्गन्स थेरम काय म्हणतो की ए इंटू बी बार असेल म्हणजे प्रोडक्ट ऑफ द कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू सम ऑफ इंडिव्हिज्युअली कॉम्प्लिमेंट म्हणजे ए बार प्लस बी बार. हे झालं डी मॉर्गन्स थेरमचं. कळतंय? आता काय केलं मी ए बार इंटू बी बार आहे त्याचा कॉम्प्लिमेंट घेतला म्हणजे ए बार इंटू बी बारचा कॉम्प्लिमेंट काय येतो ए बार इंटू बी बार त्याचा कॉम्प्लिमेंट काय येणार ए बार ए डबल बार इन प्लस बी चा डबल बार. म्हणजे इथं डी मॉर्गन्स थेरमच त्यांनी यूज केलेला आहे दुसरं काही यूज केलेलं नाहीये. म्हणजे कसं बघा ए वरती एक डॅश आहे बी वरती एक डॅश आहे म्हणजे सेपरेट सेपरेट डॅश आहे आणि त्याच्या होल ह्याला एक डॅश आहे म्हणजे तो बार आहे ए डॅश इंटू बी डॅश इज इक्वल टू बी डॅश म्हणजे टोटल ह्याला बी डॅश आहे. मग त्यांनी काय केलं इथं डी मॉर्गन्स थेरम यूज केलंय ए डॅश म्हणजे कन्सिडर केलं ए बी डॅश म्हणजे कन्सिडर केलं बी. मग काय येणार ए इंटू बी बार असेल तर काय येणार ए प्लस ए बार प्लस बी बार येतं है की नाही? मग हे तिथे काय आहे ए डॅशचा डॅश प्लस बी डॅशचा डॅश म्हणजे ए बार इंटू चा बार काय असतो आपलं नॉट गेट प्रमाणे ए असतं
म्हणून ए डबल बार प्लस बी डबल बार इज इक्वल टू ए प्लस बी असं काढलं ते. सिंपल इक्वेशन आहे. जे आपलं नॅन्ड गेटचं आहे त्याच्यावरून काय काढलं त्यांनी ए बार प्लस बी बार काढलं डी मॉर्गन्स थेरम प्रमाणे. आणि जे अँड गेट आहे अँड गेट ए बार इंटू बी बार असते बरोबर की नाही. मग त्याचं काय घेतलंय दोन्ही इंडिव्हिज्युअलीचा कॉम्प्लिमेंट घेतलंय आणि त्याचा होल कॉम्प्लिमेंट घेतलंय म्हणजेच आपल्याला फायनल येते ते ए प्लस बी येते. इथं डी मॉर्गन्स थेरम यूज केलेला आहे. आणि ही डायग्राम समजलं. आपण जे सकाळी बघितलं त्याप्रमाणे ही डायग्राम आहे. तशीच बघा ही नॅन्ड गेट ऍज अ हे बघू आधी बघा नॅन्ड गेट ऍज अ ऑर गेट आहे बरोबर. आता सिम्युलेशन त्याचं बघायचं. येस मॅम. इथं नाही बघा नीट बघा ही डायग्राम कशी दिलेली आहे त्याच्यावरून आपण सिम्युलेशन फाइंड आउट करूया. हा तर बघा पहिल्यांदा काय आहे नॅन्ड गेट ऍज अ ऑर गेट. मग हे तर सिलेक्ट करायचं नॅन्ड गेट ऍज अ ऑर गेट. आता अशी डायग्राम आहे मग अशी पण 3 होत्या बरोबर की नाही. मग आता इथे बघा इथे काय करायचं फक्त आपण ह्याच्यामध्ये काय बघायचं चेक करायचं की आपलं जे कनेक्शन करतोय आपण ते बरोबर येते का. मग हे बघा इथून ए ला गेलं म्हणजे पहिले दोन्हीही इनपुट्स कुठे द्यायचे ए ला द्यायचे. दोन्हीही बी ला इनपुट द्यायचे दोन्ही पण म्हणजे ए झालं इनपुट. आता इथं आउटपुटला काय येणार ए बार. इथं आउटपुटला काय येणार बी बार. दोन्ही काय करायचे ते अँड गेटला द्यायचे. म्हणजे इथं काय येणार सांगा मला मग आउटपुटला ए बार प्लस ए बारचा बार इंटू बी बारचा बार. ए बार प्लस बी बार चा बार म्हणजेच ए प्लस बी. आता इथं चेक करायचं बघा ते काय म्हणते. चेक केलं कनेक्शन राईट येतं. इथं रॉंग आलं का रॉंग आलं मग अशी इथं सर्कल गेल्यामुळे रॉंग आलं कनेक्शन. बघा ए ला दिलं नंतर हे बी ला द्यायचं ऍज इट इज बी ला दिलं. त्यानंतर बघा हे बी च इथं द्यायचं ऍज अ इनपुट बी बार. हे ए च दिलं हे ए बार झाला आणि आपलं आउटपुट आलेलं चेक करायचं बरोबर आहे कनेक्शन राईट कनेक्शन आलं बरोबर आलं. म्हणजे ह्याचं काय करायचं मग एवढंच फक्त ह्याच्यामध्ये चेक करायचंय आपल्याला की आपण जे केलंय ते बरोबर येते का. असे तुम्ही प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवू शकता किंवा मग ऍज सेव्ह पीडीएफ सुद्धा सेव्ह तुम्ही करू शकता. ठीक आहे. तसंच बघा आता नेक्स्ट आहे काय आहे आपलं नेक्स्ट आहे अँड गेट ऍज अ सॉरी नॅन्ड गेट ऍज अ अँड गेट. म्हणजे बघा याचं काय आहे ए इंटू बी डॅश आहे. कशाचं आहे हे इक्वेशन अँड गेटचं. त्याचा नुसता सिम्पली कॉम्प्लिमेंट घेतला की आपल्याला काय आउटपुट येते अँड गेट येते बरोबर की नाही. म्हणजे बघा सिंपल आहे ए इंटू बी बार आहे त्याचा बार घेतला तर आपल्याला ऑटोमॅटिकली ए इंटू बी येतं. काय येतं तर इन्व्हर्जन लॉ काय म्हणतो ए बारचा बार इज इक्वल टू ए. दॅट्स वाय ए इंटू बी बारचा बार म्हणजेच ए इंटू बी. एवढं आहे सिंपल आहे याच्यामध्ये. म्हणजे काय करायचं फर्स्ट अँड गेटला ए आणि बी इनपुट द्यायचे आपल्याला मिळतो तो ए इंटू बी बार मिळतो आणि तेच इनपुट ऍज इट इज पुढे दिलं की ए इंटू बी मिळतं. म्हणजे ए इंटू डबल बार म्हणा किंवा ए इंटू बी म्हणा दोन्हीचं व्हॅल्यू सेमच असते. समजतंय. मग त्याच्यावरून आपण ट्रुथ टेबल काय फाइंड आउट करायचं ए आणि बी इज इक्वल टू 0 0 0 1 1 0 1 1 म्हणजे 0 0 0 1. दिस इज द फायनल आउटपुट ऑफ अँड गेट.
इथपर्यंत समजलं? सिंपल आहे, फक्त नॅन्ड गेटचं जे इक्वेशन आहे त्याचा सिम्पली आपण बार घ्यायचा म्हणजे कॉम्प्लिमेंट घ्यायचा, सिंगल कॉम्प्लिमेंट घ्यायचा आणि आपल्याला फायनल आउटपुट मिळते. समजतंय? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. तर बघा आता त्याचं आपण सिम्युलेशन बघूया. नॅन्ड ऍज अ अँड गेट. मग त्याच्यावर क्लिक करायचं. फर्स्ट काय करायचं, ए जे आहे ते याच्या ए ला इनपुट द्यायचं, बी जे आहे बी ला द्यायचं आणि हे जे आहे ते दोन्ही एकालाच द्यायचं आणि चेक करायचं आउटपुट येते का. हे राईट कनेक्शन म्हणलं की आपल्याला आउटपुट हे ऍक्युरेट मिळणारच. तर बघा ह्याच्यामध्ये लास्ट काय आहे, अँड गेट ऍज एक्स ऑर गेट. आता एक्स ऑर गेटचं इक्वेशन काय असतं, ए एक्स ऑर बी म्हणजेच ए डॅश बी प्लस ए बी बार. कळतं इथपर्यंत? तर हे काय करायचं आपण, फर्स्टली ए बार इंटू बी प्लस ए बी बार. तर आपण ह्याचं काय केलं होतं सांगा मला, आठवतंय कुणाला? फर्स्टली काय केलं आपण, डबल कॉम्प्लिमेंट घेतलेला. फर्स्टली टेक अ डबल्स कॉम्प्लिमेंट ऑफ म्हणजे डबल कॉम्प्लिमेंट और डबल इन्वर्जन ऑफ दॅट पर्टिक्युलर इक्वेशन. मग आता इक्वेशनचं डबल कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर काय येणार, ए बार इंटू बी प्लस ए इंटू बी बार आणि त्याचा डबल बार घ्यायचा. मग फर्स्ट बार कन्सिडर करून काय करतो आपण, डी मॉर्गन्स थेरम अप्लाय करतो. तसं ते अप्लाय केल्यानंतर काय येणार, ए बार इंटू बी चा बार इंटू ए बी बार इंटू होल बार चा परत एक बार. कळते का बघा, सिंपल आहे. मग ते जे झालेलं आहे ते काय येतं, मग आपल्याला फायनल आउटपुट मिळतं. नॅन्ड गेट परत एकदा सांगता का? सिंपल आहे, एक्सॉरचं इक्वेशन आहे की नाही त्याचा फक्त डबल बार घ्यायचा म्हणजे डबल कॉम्प्लिमेंट घ्यायचं. डबल कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर त्याचं काय येतं, परत ते इक्वेशन मध्ये चेंजेस होतात. मॅम कशाचं कन्वर्जन कशात करायचं ते सांगता का एकदा? हो का, इथे काय म्हणलंय, नॅन्ड गेट ऍज अ एक्सॉर गेट म्हणजे काय करायचं, एक्सॉर गेट यूज करून आपल्याला नॅन्ड गेट डिराईव्ह करायचं. मग एक्सॉर गेटचं इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू ए एक्सॉर बी म्हणजेच काय, y इज इक्वल टू ए बार इंटू बी प्लस ए बी बार असे येते. समजते? दोन्हीचा मिनिंग सेम आहे. काय आहे, नॅन्ड गेट्स ऍज अ एक्सऑर असेल किंवा एक्सऑर युजिंग अ नॅन्ड गेट, हे दोन्हीचा मिनिंग सेम आहे. इथपर्यंत समजतंय? मग आता काय म्हणलंय, नॅन्ड गेट ऍज अ एक्सऑर असेल, नॅन्ड गेट ऍज अ अँड गेट असेल, नॅन्ड गेट ऍज अ ऑर गेट असेल, तर त्यावेळेस काय करायचं, जे ऍज अ पुढं लिहिलंय ना त्याचं काय करायचं, इक्वेशन घ्यायचं आणि त्या इक्वेशनचं कन्वर्जन नॅन्ड मध्ये करायचं. कळतंय? येस मॅम. मग ही डायग्राम अशी येते, कशी येते बघा. डबल बार घ्यायचा ना आपल्याला, हम्म? पूर्ण इक्वेशनचा डबल बार घ्यायचा आहे ना? हा, ए बार इंटू बी प्लस ए बी बारचा डबल बार घ्यायचा आहे. डबल बार घ्यायचा आहे. आता डबल बार का घ्यायचा, तर पहिल्यांदा सिंगल बार का घ्यायचा नाही, तर काय होतंय, ए बार इंटू ए बार काय येते, तर सिम्पली ए येते. पण आपल्याला मेन इक्वेशन मध्ये नॅन्ड मध्ये कसं आहे, ए इंटू बी बार आहे म्हणून आपण काय घेतोय, तो डबल कॉम्प्लिमेंट घेतोय. आणि ह्याच्यामध्ये अँड मध्ये सिंगल का घेतोय सांगा मला, सिंगल का घेतोय आपण, सिंगल घेतला की डायरेक्ट ए इंटू बी आहे, सिंगल घेतला की ऑटोमॅटिकली ते कन्वर्ट होते. कळतंय? इक्वेशन मध्ये डायरेक्ट कन्वर्ट होते, ते अँड मध्ये जाते. म्हणजे ऍक्च्युली आपलं ए इंटू बी बार आहे त्याला सिंगल एका ह्याच्यातून केलं की कन्वर्ट डायरेक्ट होते. पण ए डॅश बी प्लस ए बी बार हे काय आहे, एक डॅश सिंपल डॅश आहे. मग त्याचं कन्वर्जन अँड मध्ये नॅन्ड मध्ये करण्यासाठी आपल्याला डबल बार घ्यायचा म्हणजे पहिला बार कॅन्सल होतो आणि दुसरा बार येतो तो नॅन्ड गेटचा येतो. म्हणून हे इक्वेशन आहे, सिम्पली आहेत बघा. कळतंय, काही समजलंय का तुम्हाला?
मॅम ते अँडचं डबल दाखवता का? ओके बघा, अँडचं इक्वेशन बघा, y is equal to a bar into double bar is equal to y is equal to a into b. मॅम अँड गेटचं कन्वर्जन नॅन्ड गेट मध्ये करायचं आहे ना? हा, मग इथे त्याने नॅन्ड गेटचं कन्वर्जन नॅन्ड गेट मध्ये केलंय ना? कुठं केलं? नाही की केलं. कन्व्हर्जन नक्की कशामध्ये करायचं ते नीट नाही कळत आहे. हा हो का, मॅम. ते तुमचे इक्वेशन्स आहेत ना, बेसिक गेटचे इक्वेशन आहेत की नाही, कळतंय का? बेसिक गेटचे जे इक्वेशन्स आहेत त्याच्यामधून आपल्याला आपल्याला परत असं एक कन्वर्जन करायचं की परत ते रिटर्न आपल्याला त्याच फॉर्म मध्ये भेटले पाहिजे. म्हणजे ते नॅन्ड मध्ये पण गेले पाहिजेत आणि बेसिक त्याचं मूळ पण त्यांनी सोडलं नाही पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल बघा, आता इथे सेकंड नंबर, ठीक आहे, अँड गेट आहे, y इज इक्वल टू a इंटू बी बार आहे, म्हणजे काय आहे तो नॅन्ड गेट आहे. आणि नॅन्ड गेटला पहिला सिम्पली एक बार केला की काय येतो, a इंटू बी येतो, बरोबर का? म्हणजे तो अँड ची पण ही क्वांटिटी पण सोडत नाहीये आणि ह्याची प्रॉपर्टी पण सोडत नाही, आणि a इंटू बी बार ची पण क्वालिटी सोडत नाही, बरोबर की नाही? a इंटू बी बार आहे आणि इथं a इंटू बी सिम्पल आहे, म्हणजे a इंटू बी आहे, त्याचा जर डबल बार घेतला की आपल्याला काय मिळतो, a इंटू बी मिळतं. सिम्पल आहे की नाही? म्हणजे जो अँड गेटचा फॉर्म्युला आहे त्याचा डबल बार घेतला की आपल्याला सिम्पल अँड गेट मिळतं. एवढं लक्षात ठेवा तुम्ही की बेसिक गेट्स किंवा डिराइव्ह गेट्स आहेत त्यांचं डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा, जे इक्वेशन आहे त्याचं, आणि त्याला सिम्प्लिफाय करायचं. एवढं तरी लक्षात राहील तुमच्या, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. मॅम नॅन्ड गेटचा यूज करून आपण अँड गेट मिळवलाय ना? हा, नॅन्ड गेट ऍज अ अँड गेट, म्हणजे अँड गेटचे यूज करून नॅन्ड करायचे. अँडचं कन्वर्जन नॅन्ड मध्ये करायचं ना? ओरिजिनल जो गेट आहे तो यायला हवाय का? काय म्हणताय? लास्टला अँड गेटचं इक्वेशन यायला हवंय का? हा, राईट, हो. म्हणजे कसं माहिती का, थोडक्यात तुम्हाला जे नॅन्ड गेट आहे ते वर्क ऍज अ अँड गेट, म्हणजे वर्किंग त्याचं अँड गेट सारखं वाचायला पाहिजे. फायनल जे आउटपुट आहे ना, सिम्पली अँडचं कसं आउटपुट येतं ना, तसंच आउटपुट आपल्याला नॅन्डचं यायला पाहिजे. कळतंय? नॅन्डचं वर्किंग, ओरिजिनल वर्किंग काय आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ अँड गेट आहे, बरोबर की नाही? पण आपण काय करतो, ते ऍक्ट ऍज अ अँड गेट. मग जो नॅन्ड गेटची प्रॉपर्टी आहे ती कशामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे? अँड गेटच्या प्रॉपर्टीमध्ये. त्यामुळे त्याच्यामध्ये इक्वेशन जे आहे ते अँड गेटच राहायला पाहिजे, इक्वेशन आउटपुटला आलेलं. कळतंय का? आउटपुटला जे येणारे इक्वेशन आहे ते आपल्याला इक्वेशन अँड गेटच्याच फॉर्म मध्ये पाहिजे. मग ते बार येऊ द्या, काही येऊ द्या, आउटपुटचं जे इक्वेशन आहे म्हणजे y इज इक्वल टू 0 0 0 1 हे जे आले ते सेम ऍज अँड आहे पाहिजे. आता बघा इथं लास्टला XOR चं कसं असतंय, दोन्ही 0 0 आणि दोन्ही 1 1 असेल तर काय येतं, लो येतं 0 0. सिम्पली कसं आहे, तुमचं जे तुम्हाला आउटपुटला मिळणार आहे ते वर्क ऍज दॅट पर्टिक्युलर, म्हणजे XOR असेल, अँड असेल, नॉट असेल, जे त्याचं आउटपुट असते फायनलला त्याच आपल्याला तशा पद्धतीने इथे आपल्याला आउटपुट मिळालं पाहिजे. कळलं? आता समजलं? फक्त इक्वेशन असते ते सेमच घ्यायचं आणि त्याचा डबल बार घेऊन टाकायचा, आणि मिळाल्यानंतर जे आउटपुट येते म्हणजे जे इक्वेशन लास्टला येते त्या इक्वेशन मध्ये नॅन्ड यूज करून ते हे करायचं, सिम्प्लिफाय किंवा ड्रॉ करायचं. ड्रॉ केल्यानंतर ट्रूथ टेबल मध्ये बघायचं तर सिम्पली XOR गेट यायला पाहिजे आपल्याला. म्हणजे जर समजा तुम्हाला दिला असेल XOR युजिंग, नॅन्ड युजिंग, अँड युजिंग, ऑर युजिंग असं जर असेल तर फायनल जे आउटपुट ऑर, XOR, नॉट तेच येते, तेच आउटपुट आपल्याला या सर्किट डायग्रामचे यायला पाहिजे. समजलं इथपर्यंत? मिक्स ऑर गेटचं एकदा डेरिवेशन सांगता का? नाही समजत.
मॅम तुमचा आवाज येत नाही. मॅम तुमचा माईक बंद आहे. हा बघा स्क्रीन विजिबल आहे. नो मॅम ब्लर दिसतंय. एकच मिनिट. आता दिसतंय का? स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला? येस मॅम. हे आहे का स्क्रीन विजिबल? अस्मा हाकीम याच्यावर क्लिक करा. बघा तिथे दिसतंय का स्क्रीन वरती तुम्हाला? हा दिसते. ब्लॅक बोर्ड दिसतोय? येस मॅम. ब्लॅक बोर्ड दिसतोय का? येस मॅम. मला दिसत नाही. एकच मिनिट. आता बघा सिम्पली इथं दिसतंय तुम्हाला इथं. हा तर बघा पहिल्यांदा काय XOR इक्वेशन काय आहे सांगा मला. y is equal to a XOR b. बरोबर की नाही? तर बघा a XOR b आहे म्हणल्यानंतर याचं काय येणार a बार b प्लस a इंटू b बार हे इक्वेशन येतं याचं. दिसतंय का स्क्रीन मध्ये व्यवस्थित दिसतंय? येस मॅम. तर बघा a बार इंटू b प्लस a इंटू b बार येतं. तर ह्याचं पहिल्यांदा काय सिम्पली कोणतेही इक्वेशन कोणत्या ह्याच्यामध्ये फॉर्म करताय हे महत्वाचं नाही. कसं बघा जर समजा तुम्ही बेसिक गेट युजिंग युनिव्हर्सल गेट सांगितले तुम्हाला. एक्झाम्पल घ्या अँड ऑर समथिंग नॉट असेल तर किंवा XOR XNOR असेल तर जे इक्वेशन दिलेलं आहे म्हणजे XORचं ज्याच्यामध्ये कन्वर्ट करताय तुम्ही त्याचं जे इक्वेशन आहे ते ऍज इट इज लिहायचं आणि त्याचं सिम्पली डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचं. ओके स्टेप वाईज जावा तुम्ही. डबल्स कॉम्प्लिमेंट घ्यायचा प्लस a इंटू b बारचा डबल कॉम्प्लिमेंट. कळतंय? डबल कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर फर्स्ट अप्लाय द डी मॉर्गन्स थेरम. अप्लाय डी मॉर्गन्स थेरम. डी मॉर्गन्स थेरम काय म्हणतो a प्लस b आहे म्हणजे या टर्मला मी काय कन्सिडर केलं a कन्सिडर केलं आणि या टर्मला b कन्सिडर केलं. तर मग बघा इथे काय येणार a बार इंटू b इंटू a b बार याचं काय करायचं सेपरेट आणि ह्याचा होल आहे म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो a प्लस b
बार असेल तर त्याचं काय येतं ए बार इंटू बी बार. हे झालं डी मॉर्गन्स थेरम नुसार. सिंपल आहे. ए बार इंटू बी चा बार इंटू काय घेतलं इथे काय आहे ऍडिशन आहे म्हणून इथे प्लस घेतलं ए प्लस ए इंटू बी बार आणि त्याचा होल बार आणि हा सेपरेट राहिलेला हा बार तर वेगळा वरचा आहे तसंच ऍज इट इज मी कॉपी केलाय. कळतं इथपर्यंत समजताय? येस समजतंय का? मॅम. आता हे काय करायचं Yes, ऍज ma'am. इक्वेशन मध्ये फाइंड आउट इक्वेशन मध्ये लिहायचं. मग फर्स्ट काय करतो ए बार इंटू बी. ए बार कशाला द्यायचा तर सिम्पली ए द्यायचं त्याचा आपण कशाला द्यायचं नॅन्ड ला द्यायचं म्हणजे ए बार आणि बी आहे तसा त्याला कुठे द्यायचं नॅन्ड गेटला म्हणजे काय आलं ए बार इंटू बी. ओके मग नेक्स्ट काय आहे ए इंटू बी बार म्हणजे ए आहे असा आणि बी चा कसा येणार इथं बी बार म्हणजे बी बार इथे बी इथे ए. मग ए आहे ते दोन्ही कशाला द्यायचे नॅन्ड गेटला द्यायचे म्हणजे काय येणार ए इंटू बी बार आणि हे दोन्ही कशाला द्यायचे परत नॅन्ड गेटला द्यायचे. ते फायनलला आले काय ए बार इंटू बी. दिसत नाहीये लिहिलेलं, खूप फेंट दिसत आहे. एकच मिनिट घेते थोड्या वेळाने बघा. फक्त डायग्राम बघा बरं का. डायग्राम विजिबल आहे का आता समजते का बघा थोडीशी पेंट आहे पण दिसते. समजते का? येस मॅम. तशीच ती स्क्रीन मध्ये तुम्हाला दिसते शेअर केलं मॅम तुम्हाला दिसेल. अँड गेट पण सांगता का एकदा अँड गेट युजिंग नॅन्ड गेट. अँड गेट युजिंग नॅन्ड गेट. हा मग त्याच्यामध्ये काय करतो आपण सांगा मला फर्स्टली अँड गेटचं इक्वेशन काय आहे हे इरेज करू का मी. बघा सिंपल आहे काय केलंय अँड युजिंग. मॅम तुम्ही लिहिलेलं दिसत नाही. एक मिनिट सांगते दाखवते बघा. आता इथं सांगा मला अँडचं इक्वेशन काय आहे y इज इक्वल टू a इंटू बी. बरोबर की नाही. Yes, ma'am. हा तर बघा याच्यामध्ये काय करणार आपण परत ह्याचा टेक सेकंड कॉम्प्लिमेंट घेतलं. आता मला सांगा सेकंड कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर काय येतं ए इंटू बी बार आहे की नाही. हा की ना हा की ना बरोबर ना. येस मॅम. Yes, ma'am. तर आता ह्याचं मग कसं येणार सांगा मला. ए बार प्लस बी बार आणि होल बार. कसं येणार ए बार प्लस बी बार आणि त्या पूर्ण ए बी चा एक बार. गुड. म्हणजे काय केलं तुम्ही फर्स्टली हे एक्स जो आहे तो काय केला बार कन्सिडर केला म्हणजे नाहीये ए बार प्लस बी बार चा बार. आता दिसते का स्क्रीन. आता दिसते का बघा. आता दिसते. नो मॅम. आता दिसते का बघा. मॅम पण ए इंटू बी बार म्हटल्यावर ए बार प्लस बी बार येणार ना मग त्यावर अजून एक बार बार कसा काय आला. अहो इथे किती आहेत बार दोन आहेत ना बार सिंपल आहे की नाही बघा ए इंटू बी बारचा बार आहे डबल बार घेतलाय. डबल बार घेतला म्हणणार डी मॉर्गन थेरम मध्ये एकच बार वापरणार ना आपण
मग राहिलेला एक बार ऍज इट इज लिहणार ना तिथं, का तिथं पण आपण करत बसणार परत ऍडिशन वगैरे नाही ना करणार. मॅम तो मग बार simply दिसला as- नाही वरचा. कुठे इथं येस मॅम. मॅम स्क्रीन ब्लर दिसते खूप. बघा स्क्रीन दिसते का आता तुम्हाला? y into b दिसते. हा तर बघा आपण सिम्पली काय करतो, फर्स्ट स्टेप कोणतंही इक्वेशन असेल म्हणजे आता बघा अँड युझिंग नॅन्ड आहे बरोबर का? तर बघा आता इक्वेशन मध्ये काय आहे, अँड आहे, म्हणून आपण या इक्वेशनचं अँडचं इक्वेशन जे आहे त्याचा सिम्पली डबल बार घेतो. आता डबल बार घेतल्यानंतर काय होणार सांगा मला? मग डबल बार घेतला तर कन्सिडर करा फर्स्ट बार ए इंटू बी बार कन्सिडर करा. एक सिंगल बार कन्सिडर केल्यानंतर काय येतं, ए बार प्लस बी बार बरोबर की नाही? आता हा एक राहिला ना बार, तो काय करायचा, सिम्पली ए बार प्लस बी बार आणि त्याच्यावरती बार देऊन टाकायचा. समजतंय का? येस मॅम. येस मॅम. समजलं का? बघा सिम्पली कोणतेही इक्वेशन असू द्या, म्हणजे काय युजिंग काय करतोय त्याच्यावर जे पहिलं असते ना त्याच्यावर त्याचं इक्वेशन घ्यायचं आणि त्याचं इक्वेशन सेकंड स्टेप काय करायची, सिम्पली डबल बार घेऊन टाकायचा. डबल बार घेतल्यानंतर डी मॉर्गन थेरम यूज करायचा आणि राहिलेला बार ऍज इट इज द्यायचा. इथपर्यंत समजलं? मॅम मॅम त्याचं आउटपुट नॅन्ड यायला पाहिजे ना पण. हा मॅम नॅन्ड युझिंग अँड लक्षात करायचंय मग. मॅम तुम्ही त्या व्हर्च्युअल लॅब मध्ये त्यांनी फक्त एकच बार घेतलेला. ऍक्च्युअली कुणाचाच आवाज येतो? आवाज येतो तुमचा? येस मॅम येतोय. हा समजलं इथपर्यंत? मॅम आउटपुट नॅन्ड यायला पाहिजे ना. मला सांगा आउटपुटचं इक्वेशन काय असते? आउटपुट काय असतं सांगा मला? इथं बघा ए इंटू बी बार म्हणजेच काय आलं? इथं काय आहे, ए इंटू बी बारचं काय आहे, नॅन्ड आहे की नाही? येस मॅम. हा मग काय बघतोय आपण, अँड मध्ये कन्वर्ट करतोय की नाही, आहे की नाही? युझिंग नॅन्ड गेट यूज करून अँड गेट मध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे मी काय करते माहितीये का, हे जे दिले तुम्हाला इक्वेशन ते वाय इक्वेशन आहे, ते अँड गेटचं आहे. सिम्पली ते काय आहे, नॅन्ड गेटचं इक्वेशन आहे. नॅन्ड गेटचं इक्वेशन काय, ए इंटू बी बार आहे की नाही? मग त्याचं मी कॉम्प्लिमेंट काढल्यानंतर काय मिळतं आपल्याला, अँड मिळतो. इथं काय मिळतंय फायनल आपल्याला, ए बार इंटू बी बार. हे महत्वाचं, हे जर तुम्ही काढलं तर तेव्हा काय येतंय मग, ए म्हणजे ह्याचा फायनल आउटपुट जो येणार आहे ना, ट्रूथ टेबल जो येतो तो आपल्याला काय पाहिजे माहितीये का, नॅन्ड गेटचा ट्रूथ टेबल सारखा पाहिजे. कळतंय का? म्हणजे इथं तुम्ही काय येते ते बघू नका, म्हणजे ए इंटू बी बार नाही, इथं फायनल आउटपुट जे आले ते करायला पाहिजे. मॅम आवाज ब्रेक होतोय. जे इक्वेशन आवाज ब्रेक होतोय. जे तुमचं इक्वेशन आहे की नाही,
हे इक्वेशन फायनलला आलंय का? त्या इक्वेशनचा ट्रूथ टेबल जो आहे तो वर्क ऍज अ नॅन्ड गेट करायला पाहिजे, और वर्क ऍज अ अँड गेट असं. समजतंय का? तुम्ही जो पूर्ण टॉपिक मी शिकवलंय ते पहिल्यापासून व्यवस्थित स्टडी करा सगळेजण, मग तुम्हाला ते कळेल. काय होणार आहे नाही तर तुम्हाला ते समजणार नाहीये की काय झालंय कसं झालं. ठीक आहे, तुम्ही सगळं ते व्यवस्थित बघा आधी. समजते का? समजतंय? आवाज येतोय का माझा सगळ्यांना तुम्हाला? येस मॅम. Yes, मग ma'am. काहीतरी आन्सर द्या की. समजलं का इथपर्यंत? तुम्ही हे जो पॉइंट आहे त्याची जरा तुम्ही प्रॅक्टिस करा, मग तुम्हाला ते एक्झॅक्टली समजेल की कसं आहे. कळतंय? याच्यामध्ये फक्त काय करायचं, ज्याच्याकडून आपल्याला कन्वर्जन करायचंय त्याचं काय घ्यायचं, त्याचं इक्वेशन घ्यायचं आणि फायनली त्याला सिम्प्लिफाय करायचं. आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर जे काही आउटपुट येईल त्याची फक्त डायग्राम ही जी आहे ती नॅन्ड गेट सारखी काढायची. कळतंय? आणि जे आउटपुट आहे ती त्या पर्टिक्युलर त्या इक्वेशन सारखं यायला पाहिजे. समजते? आपण इथे डबल इन्व्हर्जन का घेतोय, तर नॅन्ड गेट कसा असतो की डबल इन्व्हर्जन घेतलं की नॅन्ड गेटचं ते अँड गेट मध्ये कन्वर्ट होतं, त्यामुळे आपण त्याचं डबल इन्व्हर्जन कोणत्याही इक्वेशनचं घेतो. कारण कोणतेही इक्वेशन बघा फर्स्टली अँड मध्ये जाते आणि अँड नंतर त्या पर्टिक्युलर ह्याच्यामध्ये जाते बेसिक गेट्स मध्ये. कळतंय? येस मॅम. सिम्पली बघा मग आता ही एक्सऑर गेट दिसती का स्क्रीन बघा. हा, त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, सिम्पली ए जो आहे तो ए बार येणार इथं आणि बी आहे तसा बी बार इंटू ए बार. म्हणजे इथं बघा आता आपण सिम्युलेशन बघूया याचं. XOR बघा इक्वेशन आहे XOR B. त्याचं काय करायचं, फर्स्ट इक्वेशन कसं येणार चला, ए आणि बी ए बार बरोबर, ए आणि इथं बघा आता आवाज येतो का माझा. फर्स्ट काय करायचं, ए बार काय द्यायचा एका इनपुटला, तसंच काय द्यायचं डायरेक्ट बी बार द्यायचा इथे दुसऱ्या ह्याला. रॉंग कनेक्शन झालंय, रिसेट करते मी. लक्ष द्या, पहिला काय आहे
पहिलं ए बार इंटू बी चा बार आहे. म्हणजे काय येणार इथून ए आपण इथं दिला, इथं आउटपुटला काय मिळालं सांगा मला. ए बार काय दिला, पहिल्या ह्याला दिला, दुसऱ्या ह्याला काय द्यायचं, बी द्यायचा. सिम्पली बी देतोय आपण, सिम्पली बी देते मी बघा. त्याच्यानंतर काय केलंय, इथून बी काय देणार, बी बार जाणार. म्हणजे इथं जे आउटपुट आले ते काय येणार, बी बार येणार. हे इथं द्यायचं आणि हे जे आहे ए, सिम्पली ए जे आहे ते आपण इथं देणार. हे चुकीचं झालं, हे कट करूया आपण. ए ए ए इथं ए. ओके, त्यानंतर ए बार इथं, नंतर बघा इथं बी, इथे येणार बी, इथे येणार बी. त्यानंतर इथं काय येणार, बी बार जो आहे तो इथं अँड ला द्यायचा. म्हणजे इथं आउटपुट काय मिळतंय, याच्यामध्ये जर असं पण हे होतंय बघा, बघा इथं काय दिलं मी पहिल्यांदा, या ह्याला ए दिला, म्हणजे इथं आउटपुट काय आलं, ए बार आलं. नंतर काय आहे, बी आहे, म्हणून मी इथलं बी इथं दिला, कळतंय. त्यानंतर बघा ए इंटू बी बार, म्हणजे ए ऍज इट इज इकडं दिला आणि बी बार म्हणजे बी दिलं आणि बी चा बार दिला, कळतंय. म्हणजे आउटपुट आलं ए बार, ए बार इंटू बी, इथं काय आलं ए इंटू बी बार. मग ते काय करायचं, आउटपुटला फायनलला देऊन टाकायचे. आणि आता बघा कनेक्शन चेक करूया. चेक कनेक्शन, चेक म्हणायचं, ओके राईट कनेक्शन म्हणलं की मग आपलं आउटपुट ते फायनल आलं. इथपर्यंत समजतंय. येस मॅम. येस मॅम. तसंच बघा मग लास्ट आहे नॉर गेट आहे. नॉर गेटचं काय येतं, इंटू बी बार. ओके, बघा आता हे काय एक्स नॉर आहे. एक्स नॉरचं कसं येतंय, एक्स नॉरचं इक्वेशन ए इंटू बी प्लस ए बार इंटू बी बार असं आहे. त्याचं काय केलं, डबल्स कॉम्प्लिमेंट घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला काय मिळतं, तर असं मिळतं इक्वेशन. बघा फर्स्ट काय केलं त्यांनी, इक्वेशन काय येणार, तर बघा याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ शेअर करते दिसते का बघा मला. हा, तर बघा y इज इक्वल टू ए बी प्लस ए बार इंटू बी बार. म्हणजे इथे काय येते, y इज इक्वल टू ए, इथं मल्टिप्लाय एक्स नॉर बी आहे, एक्स नॉर आहे बी, मग काय येणार y इज इक्वल टू ए बी प्लस ए बार बी आणि त्याचा डबल बार. आता फर्स्ट टर्म घ्यायची, कन्सिडर काय करायची, सिम्पली बार. म्हणजेच काय येणार, ए इंटू बी बार इंटू प्रतिभा स्क्रीन काय ऑन केली,
मॅम चुकून झालं. ओके बरं असू द्या, ठीक आहे. बघा बी चा बार आणि त्याचा होल बार इथपर्यंत समजतंय. सिंपल केलं, इथं आपण यूज काय केलंय, डी मॉर्गन्स थेरम यूज केलाय. म्हणजे पहिल्यांदा ह्या टर्मला मी काय केलं, ए कन्सिडर केलं, या बोथ टर्मला काय केलं, बी कन्सिडर केलं, आणि ब्रेक द दॅट पर्टिक्युलर पहिलं बार ब्रेक केल्यानंतर काय येते तर मल्टिप्लाय येतं. म्हणून मग डायग्राम कशी येणार मला सांगा. हे काय येणार, ए बी, बरोबर की नाही. म्हणजे हे दोन्ही ए, हे दोन्ही बी, म्हणजे ह्याच टोटल काय होणार, ए बार बी बार. मग ह्याच काय करणार बघा आपण आता फायनलला आपल्याला हे NAND गेटला परत नंतर ए बार इंटू बी बार. समजतंय, समजतंय का बघा. मग डायरेक्ट इथून मी काय करते, पुट देते इथं. यस कमी विच क्लास, सेकंड इयर ना. ओके शिर्के मॅडमकडे जावा की. हो का, एकच मिनिट, माझं लेक्चर चालू, एकच मिनिट. हा तर बघा इथं आहे ए इंटू बी बार येणार, आणि हे दोन्ही काय करायचे फायनली नॅन्ड गेटला पुटअप करायचे. म्हणजे काय येणार, ए बार ए इंटू बी बार इंटू ए बार इंटू बी बार चा होल बार. हे आपल्याला ऍज अ व्हर्च्युअल लॅब मध्ये कसं करता येईल तर ते बघा, सिम्युलेशन नॅन्ड गेट ऍज अ एक्सनॉर गेट कळतंय. आता बघा फर्स्टली काय केलंय मी, सिम्प्लिफाय करत जायचंय, ए बार इंटू बी बार. म्हणजे हे काय करायचंय, फर्स्टली बघा ए दिला, काय येतंय मग ए बार आला. ए बार हा द्यायचा कशाला, याच्या फर्स्टला द्यायचा. त्यानंतर बी आहे इथे, बी बार एकच मिनिट रिसेट करते. ए आहे बी आहे, म्हणजे ए बी बार. ओके बीचा बार आणि बी कशाला द्यायचं, एकाला द्यायचं. ओके ही झालं ए आणि हे ए बी बार. म्हणजे फर्स्टली काय झालं, ए इंटू ए बी बार, ए बार इंटू ए बी बार. हे कशाला द्यायचं, इथं द्यायचं. नंतर बघा सिम्पली ए देन बी, ए इंटू बी कशाला द्यायचं, हे द्यायचं याच्याला, आणि ह्याचं आउटपुट आहे ते दोन्हीला. नंतर इथं ए दिला, इथे बी दिला. बघा लक्ष द्या व्यवस्थित. आणि हे जे आहे ते मी इथं दिलं, आणि हे जे आउटपुट आहे ते इथं दिलं. आता बघा चेक करूया, रॉंग कनेक्शन कसं काय रॉंग झालं, काहीतरी चुकलं बघा आपला. रिसेट करते मी. बघा कसं केलं बघा,
आहे ते इथून ए आणि इथून बी दिलं म्हणजे हे काय आलं ए बी डॅश आलं. ते दोन्ही ह्याला दिलं बी इंटू ए बी डॅश आणि जे आलेलं आहे ते कशाला आपण नॅटला दिलं आणि फायनल आलं. चेक राईट कनेक्शन आहे. तर इथं आपलं फर्स्ट जे प्रॅक्टिकल आहे म्हणजे थर्ड झालेलं आहे तसंच नॉनचं आहे जसं की सिमिलर आपण केलेलं तसंच. ओके म्हणजे काय करायचं सिम्पली हे करायचं. ओके बघा राईट कनेक्शन आहे सिंपल आहे की ए प्लस त्याचा होल बार आहे. हा बोला काही प्रॉब्लेम आहे का? बघा कसं केलं ते नॉर गेट याचं आपल्याला ते थिअरॉटिकली झालेलं नाहीये त्यामुळे मी हे तुम्हाला नेक्स्ट प्रॅक्टिकलला समजून सांगते. ठीक आहे समजते? ओके मॅम. ठीक चालतंय मग अटेंडन्स द्या तुमची. मॅम सेकंड प्रॅक्टिकल आणि थर्ड प्रॅक्टिकल लिहायला पाठवा ना. हा मॅम. येस मॅम.